अहो खर्च निघणार नाही, पण माझं काय म्हणणं आहे, कमीत कमी यांनी भाऊसाहेबांनी फोन उचलले, बोलले. मला माहिती तुम्ही समजा एकटेच आहे, खूप ठिकाणी जायचंय, पण माझं एक होतं म्हणणं आहे की माझा जो मोबाईल होता 86चा, ते पंचनामे त्यांनी फोटो काढले होते आणि आपला कदम आहे ना, तो फोन त्याच्याकडे होता, त्यांनी बी रिसिव्ह केले फोन. असं काही नाही, त्याला म्हणलं सगळ्याला फोन करून तिथं उचल म्हणत. नाही शेतकरी जर आम्हाला फोन करतात म्हणजे जर कोणाला जर काहीतरी त्रास असल्याशिवाय करणार नाही. नाही लय त्रासलेला आहे शेतकरी, तुम्हाला सांगतो भाऊसाहेब. म्हणजे आता डायरेक्ट आहे ना लिमिट क्रॉस झाली. नाही झालं. आता हे परत पिका करायची आणि तुम्हाला याचं सांगतो, इथं समजा पाणी आहे, तुम्ही यांचं करताल, पण एखाद्या ठिकाणी तर वाहून गेले यांच्या दुसऱ्या नाही असं होणार. तो सरसगट पंचनामे देवळालीचे झाले पाहिजे. बाकी आम्ही उद्या तहसीलदार साहेबांकडे जातो, जायचं तर कलेक्टर साहेबांकडे जातो. काही अडचण नाही. आता सरसकटच होणार आहे. 92 मिलीमीटर पाऊस झाला आपला आता रात्री 92ची. आज पण 100% सांगितलं, म्हणजे अगदी अतिवृष्टी होऊ शकते रेड झोन मध्ये. नाही रेड आज जर झाला ना, तुम्हाला काहीच राहणार नाही. आताच हे पिकं कुठलेही हातात येणार पंचनामे करणार. मी त्याच्यामुळे तुम्हाला तिकडून जे इकडे आलो ना, की वरून रील काढलेली मी. दुसरी गोष्ट काय ते तुम्ही कागद फेकले कोणत्या शेतकऱ्याची परवा काय अंगावर काय कागद काय होतं माहिती ऐका ना साहेब, आता शेतकरी इतका वैतागलेला त्रासलेला या गोष्टी कागद फेकले. आणि पंचनाम्यांचं आहे ना शेतकरी, मी आणतो ना तुमच्या पुढे. आता उद्या पंचनामे वगैरे तो विषय वेगळा आहे. आता ह्या विषयात तो नाही घ्यायचा. पंचनाम्यांचा आम्हाला तुम्हाला सांगतो सर सगट करा जेवढाली. इथं काय होईल, पाणी दिसलं तुम्ही इथं करणार, एखाद्याला पाणी वाहून जर गेलं ना तर तुम्ही तिथं नाही केलं तर त्याचं नुकसान होणार आहे ना. ज्यावेळेस आपले पंचनामे चालू होते कारण ते काय होतं तुम्हाला सांगतो, काही शेतातून पाणी वाहून जर गेलं आणि तिथं जर नाही झालं तर मग ते हे नाही तुम्ही शेतकऱ्यांचे फोन उचला, म्हणजे 50 फोन येऊ 100 येऊ, कारण लय त्रासलेला आहे शेतकरी. नाही फोन तर उचलतो. विषय असा झाला की माझा